महाराष्ट्रातील लाखो भक्तगणांच्या आस्थेचं ठिकाण असलेल्या पावस इथे स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव सोहळा सुरू आहे। सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक वारकरी वारी घेऊन येत आहेत। संत मंडळींचा उत्साह आणि सहभाग वारीत दिसून येतोय। स्वामींचा दरबार भक्तगणांसाठी फुलून गेलाय। टाळ मृदुंगाच्या गजरात वीणा घेऊन वारकरी मंडळी स्वामींच्या नामाचा जप करतायत। अवघ पावस हरिनामाने दुमदुमून गेलंय। नमस्कार, मी श्रीकांत कुलकर्णी पंढरपूर आणि माझ्या सौभाग्यवती सौ धनश्री कुलकर्णी पंढरपूर। आम्ही 40 वर्षापेक्षा जास्त काळ जन्मोत्सवासाठी इथं पावसला येत आहोत। आम्ही पंढरपूरचे जरी असलो तरी पंढरपूरला जो आम्हाला वारीचा आनंद आहे तसा पावसला येण्याचा आनंद मिळतो। म्हटलं जातं की साधुनी जन्मोत्सव वेळा सुजन हो चला पावसेला। अत्यंत हा खरंच आनंदाचा क्षण असतो। जन्मोत्सवाला येण्यासाठी आम्ही मनाची तयारी करतो। नाही, आमचे पावलं आपोआपच जन्मोत्सवाच्या वेळेस पावसकडे वळतात। आमचंच काय, महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणातून कोल्हापूर, सांगली, बत्तीस शिराळा अशा बऱ्याच ठिकाणाहून लांजा दिंड्या देखील पावसच्या दिशेने येत असतात। सगळे घाटासारखा हा भाग कोकणातला असून सगळे अत्यंत आनंदानं कुठलेही कष्ट न समजता पावसला येतात। स्वामींच्याकडे येण्याचा आनंद सगळा आगळा वेगळा असतो। इथं आलेला प्रत्येक मनुष्य इथलं जे संपूर्ण व्यवस्था आहे त्यांनी अगदी म्हणजे तो आनंदी होतो। इथल्या कार्यक्रमासाठी मूळ सेवा मंडळाचे सर्व सेवा मंडळ अत्यंत अविरतपणे झटत असते। त्यांचे मार्गदर्शक माननीय जयंतराव हे महिनाभर सतत रात्रंदिवस त्यासाठी कष्ट घेत असतात। जयंतराव त्यांचे सर्व सहयोगी सगळ्या मिळून संपूर्ण हा कार्यक्रम अत्यंत आनंदाचा करतात। 50,000 ते 1 लाखापेक्षा साधारण या दरम्यान जन्मोत्सवासाठी आलेले लोक आलेले असतात। त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या प्रसादाची व्यवस्था, सर्व व्यवस्था इथं मंडळ करतं। त्यातली त्यात वैशिष्ट्याची गोष्ट, इथं कुणाकडूनही पैशाची अपेक्षा केली जात नाही। जे निस्पृह इथलं सर्व कार्य निस्पृह भावनेनं चालतं, सेवाभावी वृत्तीनं इथलं कार्य चालतं। ज्यांना स्वतःहून जर काही ऐच्छिक हे कार्यासाठी देणगी द्यावी वाटत असेल तर तेच फक्त दिली जाते, पण इथं कुठलीही मागणी होत जात नाही। असे महाराष्ट्रात जे काही मोजके स्थळ आहे त्यातलं हे पावस एक उच्च दर्जाचं स्थळ आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।